हॅलो बर्ड्स, आज आपण स्वराज्याचा पाया जिथे बांधला गेला त्या रायरेश्वर किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. रायरेश्वर पुण्यापासून अराउंड 85 किलोमीटर आहे. तर आपण जाऊया डायरेक्ट रायरेश्वराच्या घाटात. हा नजारा पाहू शकता कसा आहे, एकदम शांत आणि हिरवळीने भरलेला. त्यानंतर आपण आलोय गडाच्या पायथ्याशी. चढाई तशी जास्ती नाही. तुम्ही एकाच दिवशी रायरेश्वर आणि जवळ असणारा केंजळगड कव्हर करू शकता. वर चढताना तुम्हाला करवीची फुले आणि झुडपे दिसतात. अगदी मन प्रसन्न होऊन जातं. जरा वरती चढून आलं की ही शिडी लागते. ही शिडी चढून झालं की तुम्ही बऱ्यापैकी गड सर केला म्हणून समजा. आणि जरा चालून पुढे आलं की हात तलाव लागतो. पाणी अगदी काचेसारखं स्वच्छ. पाहू शकता काय नजारा आहे. याच्या साईडला जरी उभं राहिलं तरी गारवा जाणवतो. पुढे आल्यावर जास्ती खेकडे दिसायला लागल्यावर न राहून गिळातून खेकड्यांना बाहेर काढण्याचा जुगाड करताना आमचे मित्र. पुढे येणारा जो स्पॉट आहे तो गडावरील माझा आवडता, म्हणजे तुम्हीच पहा. हे इथे 3 ते 4 झाडे एकमेकांना चिकटून आहेत आणि एवढी गार सावली की थोडं जरी थांबलं तर झोप आधीच म्हणून समजा. हे आहे गोमुख, पण किती योग्य ठिकाणी बांधलं गेले गडावर. येता जाता बाटल्या रिकाम्या झाल्या की इथे भरू शकता आणि तहानी खूप लागलेली असते. हा पाण्याचा स्रोत 3 ऋतूत असाच चालू असतो. इथे पाणी नक्की प्या. त्यानंतर आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे रक्ताचा अभिषेक करून मावळ्यांबरोबर शपथ घेतली त्या मंदिरात, म्हणजे रायरेश्वराच्या. काय शांतता आणि प्रसन्नता होती, अगदी शब्दातही वर्णवता येणार नाही. मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून आम्ही निघालो 7 रंगाच्या मातीच्या टेकडीकडे. रस्त्यात राबणाऱ्या शेतकऱ्याकडे बघून गावाकडली आठवण झाली, पण करणार काय, जबाबदारी. चालत होतो पण ठिकाण काय येत नव्हतं. येथे सगळीकडे शेतीच्या मशागती चालल्या होत्या. शेवटी मार्ग काढत त्या ठिकाणी पोचलो. बाजूचा नजारा अगदी मनमोहक होता. येथे आपल्याला आजूबाजूला बघितलं तर लगेच समजेल की वेगवेगळ्या प्रकारची माती इथं अवेलेबल आहे आणि ती नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली आहे, हे विशेष.
ते मातीचे नमुने गोळा करून ठेवले होते. त्यांना धन्यवाद करून माती बघून आम्ही परत निघालो. सगळ्यांना मजबूत भूक ही लागली होती. कोणी भूक लागल्यावर चिडचिड करतो, पण पहिल्यांदाच कोणी डान्स करतो म्हणून पाहिलं. वेळ जात होता, पावलांचं स्पीड वाढत होतं. शेवटी रायरेश्वराच्या मंदिराशेजारी असणाऱ्या शेडमध्ये भेळ बनवायचा कार्यक्रम हाती घेतला. भेळ बनवली, खाल्ली आणि निघालो परतीच्या दिशेने, कारण केंजळगडही कव्हर करायचा होता. येताना इथे एक वॉटरफॉल आहे ज्याकडे कोणाचं लक्ष सर्रास जात नाही. तिकडे चाललो आहे आपण आता. आणि अशा पद्धतीने वॉटरफॉल आणि समोर असणारा केंजळगडाचा नजारा अगदी डोळ्यात टिपत इथं काही वेळ विश्रांती केली. त्यानंतर गड उतार झालो आणि केंजळगडाकडे निघालो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केंजळगडाचा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येत आहे. धन्यवाद.